बाळांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टेक्स्टबुक मधील काही धडे शिकलेले आहोत. आज या लेक्चर पासून मी व्याकरण चालू करतोय. व्याकरण हा भाग बाळांनो अत्यंत महत्वाचा आहे आणि व्याकरणामध्ये पहिला टॉपिक चालू करतोय टेन्स. काळ हा टॉपिक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, कारण या टॉपिकवर, या धड्यावर इतर व्याकरणाचे धडे अवलंबून आहे. कारण कोणतेही वाक्य दिलं तर त्या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे. काही असो, त्या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे. यासाठी हा टॉपिक सुरुवातीला घेतोय. इयत्ता 5वी पासून तुम्ही काय शिकत आलेले आहात. तुम्हा सर्वांना माहित आहे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. या प्रत्येक मुख्य काळाचे परत 4 उपप्रकार पडतात. Each tense has again 4 subcamps. या टॉपिक मध्ये आपण काळाचे मुख्य प्रकार, त्याचे उपप्रकार, त्याचे सूत्र, त्याचे एक्झाम्पल्स डिटेल मध्ये पाहायचं. त्यामुळे या टॉपिक कडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या. हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. एकूण मुख्य 3 प्रकारचे काळ आहेत. आता सांगितल्याप्रमाणे काही लिहून घेऊ नका, मी जेव्हा सांगतो तेव्हा लिहून घ्या. पहिला आहे प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. दोन नंबर आहे पास्ट टेन्स, भूतकाळ. 3 नंबर आहे फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. बघा, 1 नंबर प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. 2 नंबर पास्ट टेन्स, भूतकाळ. 3 नंबर फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. आता बाळांनो, या प्रत्येक काळाचे परत 4 उपप्रकार पडतात. जे काही फळ्यावर लिहिलेलो आहे तेवढं लिहून घ्या. आता त्यानंतर काळाचे उपप्रकार बघूया. जे काही फळ्यावर मी लिहिलोय तेवढे लिहून घ्या, पटपट लिहून घ्या, वेळ करू नका, पटपट लिहून घ्यायचा. त्यानंतर काळाचे उपप्रकार, प्रत्येक उपप्रकाराबद्दल डिटेल मध्ये माहिती पाहायचा. पटपट लिहून घ्या, वेळ करू नका. हा टॉपिक थोडासा मोठा आहे. प्रत्येक काळाबद्दल आपल्याला डिटेल मध्ये माहिती पाहायचा आहे, कारण काळ ओळखणं, काळ ओळखता येणं अत्यंत महत्वाचं आहे. पाठीमागे जा. पटपट लिहून गेला, वेळ पूर्ण. लिहून झाला असेल तर पुष्कळ मी
आता प्रत्येक काळाचे चार चार उपप्रकार पडतात. प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. त्याचे चार उपप्रकार बघा. एक पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, याला म्हणतो साधा वर्तमान काळ. बी आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. यालाच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतो, यालाच प्रेझेंट इम्परफेक्ट पण म्हणतो. बघा, तीन नाव आहेत, प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट. प्रोग्रेसिव्ह पण म्हणतो किंवा इम्परफेक्ट पण म्हणतो. इम्परफेक्ट तीन नावे आहेत, कंटिन्युअस, प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट. तिन्ही शब्दांचे अर्थ एकच, चालू. चालू वर्तमान काळ. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि 4 नंबर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. बघा, वर्तमान काळाचे 4 उपप्रकार. सिंपल प्रेझेंट टेन्स, याला मराठीत साधा वर्तमान काळ म्हणतो. 2 नंबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट. 3 नंबर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि 4 नंबर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. बघा, जसे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आहेत तसेच भूतकाळाचे पास्ट टेन्सचे पण असंच 4 उपप्रकार. तर पास्ट टेन्स असेल तर सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भूतकाळ. जसे वर्तमान काळाचे तसेच भूतकाळाचे, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळ. जसे भूतकाळाचे तसेच भविष्यकाळाचे. फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. जसे भूतकाळाचे तसेच भविष्यकाळाचे, साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. बाळांनो, आता आपण प्रत्येक काळाबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहायचं आहे. तुम्ही काय करा, फक्त हा काळ आणि या काळाचे 4 उपप्रकार मी ज्या पद्धतीने लिहिलेलो आहे तसं तुम्ही लिहून घ्या. पडदिशी प्रेझेंट टेन्स, सिंपल,
प्रेझेंट टेन्स मी ज्या पद्धतीने लिहिलेलो आहे तसं तुम्ही लिहून घ्या. पटपट लिहून घ्या पूर्ण. त्या कितपत जागा असेल तर आता मी प्रत्येक काळाबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. मग भूतकाळ मग भविष्यकाळ असे आपण एक एक काळ शिकूया. पटपट लिहून घ्या, वेळ करू नका. सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा पहिला काळ प्रेझेंट टेन्स, त्यामध्ये पहिला उपप्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, तो आपण पाहूया. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान. हा काळ आपण कुठे वापरतो ते पहा. या काळाचा वापर रोजच्या नित्य नेहमीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी, ज्या रोजच्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, रुटीन ऍक्शन्स आहेत किंवा हॅबिच्युअल ऍक्शन आहेत, रोजच्या नित्य नेहमीच्या किंवा सवयीच्या गोष्टी, या गोष्टी या साधा वर्तमान काळाद्वारे व्यक्त होतात. उदाहरणार्थ, आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी दररोज शाळेला जातो. बघा, ही तुमची सवय आहे, रोज तुम्ही शाळेला जाता, नित्य नेहमीची गोष्ट आहे. त्याबरोबर अशा वाक्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतो. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी दररोज सकाळी लवकर उठतो, ही माझी सवय आहे, सवयीची गोष्ट आहे. ही गोष्ट आपण साधा वर्तमान काळाद्वारे व्यक्त करतो. वी ऑल स्टडी टुगेदर, आम्ही सर्वजण एकत्रित अभ्यास करतो. तुमची सवय असेल रोज एकत्रित अभ्यास करीत असाल तर
ही गोष्ट साध्या वर्तमान काळाद्वारे व्यक्त होतात. म्हणजे पहिली गोष्ट या काळाचा उपयोग रोजच्या नित्य नेहमीच्या आणि सवयीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी. 2 नंबर, या काळाचा उपयोग त्रिकाल बाधित्य सत्य व्यक्त करण्यासाठी. त्रिकाल बाधित्य सत्य व्यक्त करण्यासाठी. त्रिकाल बाधित्य सत्य म्हणजे काय की असं सत्य की जे सत्य बाळांनो कधीच बदलत नाही, तिन्ही काळी सत्य असतं. त्रिकाल बाधित्य सत्य असं सत्य की जे सत्य कधीच बदलत नाही, तिन्ही काळी सत्य असतं. कोणत्याही माध्यमातून कशाही द्वारे की ते सत्य बदलत नाही, त्यालाच इंग्लिशमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतो. युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकाल बाधित्य सत्य. आता याची उदाहरणे कोणते? द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे कधी बदलणार आहे का? कधी बदलणार आहे का? हे कायम सत्य आहे. काल पण होतं, आज पण आहे, उद्या पण राहणार. हे कधीच बदलणार नाही आहे, म्हणून त्याला म्हणतो त्रिकाल बाधित सत्य. द सन रायझेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द वेस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. हे कधी बदलणार आहे का? हे त्रिकाल बाधित सत्य आहे, कधीच बदलणार नाही बाळा. असे सत्य या साध्या वर्तमान काळाद्वारे आपण व्यक्त करतो. आता 3 नंबरची गोष्ट आहे, या काळाचा उपयोग सर्वमान्य सत्य, जनरल ट्रूथ व्यक्त करण्यासाठी. सर्वमान्य सत्य, सर्वांना मान्य असं सत्य व्यक्त करण्यासाठी. द शुगर इज स्वीट. साखर गोड असते, सर्वांना मान्य आहे. द ताजमहल इज व्हाईट. ताजमहल पांढरे आहे, सर्वांना मान्य आहे. ताजमहल इज ब्लॅक असं कोणी म्हणाले तर आपण विश्वास ठेवू का? नाही. त्यामुळे सर्वांना मान्य अशा गोष्टी या साध्या वर्तमान काळाद्वारे व्यक्त होतात. 2 + 2 इज इक्वल टू 4. का 22 येणार? 2 + 2 इज इक्वल टू 4. 22 येणार का? नाही. 2 + 2 4च येणार, कारण अंक गणिताच्या माध्यमातून सर्वांना मान्य असं ते आहे. अंकशास्त्राच्या माध्यमातून सर्वांना मान्य असं सत्य आहे. म्हणजेच सर्वमान्य सत्य सुद्धा या काळाद्वारे व्यक्त होतो. बघा, मी 3 गोष्टी सांगितलो. रोजच्या सवयीच्या, रोजच्या नित्य नेहमीच्या आणि सवयीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी. 2 नंबर, त्रिकाल बाधित्य सत्य व्यक्त करण्यासाठी. त्रिकाल बाधित्य सत्य व्यक्त करण्यासाठी. आणि 3 नंबर, सर्वमान्य सत्य व्यक्त करण्यासाठी. अशा 3 गोष्टीसाठी या काळाचा उपयोग केला जातो. आता बघा, या काळामधील वाक्य कोणत्या रचनेमध्ये लिहावं? या काळाचं सूत्र काय आहे बघा? S + V1 + O. बघा, मी काय लिहिलं? कर्ता, क्रियापदाचे मूळ रूप. V1 म्हणजे मेन फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचे मूळ रूप. O म्हणजे ऑब्जेक्ट, कर्ण. काही वेळा त्या वाक्यात ऍडव्हर्ब असतं, क्रियाविशेषण. काही वेळेस कॉम्प्लिमेंट असतं, कर्ता पूरक शब्द असतो. काही वेळा असतं, काही वेळा नसतं. पण बेसिकली S + V1 + O हे साध्या वर्तमान काळाची सूत्र आहे. कर्ता, क्रियापदाचे मुख्य रूप आणि कर्ण. समजलं? हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं. बरं, आता काही एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स काही लिहून घ्यायचं नाही. I go to school regularly. मी नियमितपणे शाळेला जातो. राज plays cricket daily. राज दररोज क्रिकेट खेळतो. राज plays
did. The earth revolves around the sun. The earth revolves around the sun. पृथ्वी सूर्या सभोवती फिरते. The earth revolves around the sun. पृथ्वी सूर्या सभोवती फिरते. अजून एक वाक्य बघा. We get up early in the morning. आम्ही सकाळी लवकर उठतो. आणि बघा हे 4 वाक्य आहेत. आय गो टू स्कूल रेग्युलरली. राज प्लेज क्रिकेट डेली. राज नियमितपणे क्रिकेट खेळतो. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तर या 4 वाक्यांच्या मधील क्रियापदांच्याकडे पाहिला तर पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामधील क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय जोडलं नाही. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात जे प्लेज आणि रिव्हॉल्व्स आहे या क्रियापदांना यस प्रत्यय जोडलेला आहे. असं का? बघा की दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यातील क्रियापदास यस प्रत्यय जोडलेला आहे. सफिक्स म्हणतो आपण त्याला. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यातील क्रियापदांना कोणत्याही प्रकारचं सफिक्स प्रत्यय जोडलं नाही. असं का? बाळू त्यासाठी एक नियम आहे. जर साध्या वर्तमान काळातील वाक्यामध्ये कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल म्हणजेच काय थर्ड पर्सन सिंग्युलर. जर साध्या वर्तमान काळातील वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय लागतो. यस किंवा इयस प्रत्यय लागतो. आता यामध्ये अजून एक नियम आहे. यस कधी प्रत्यय कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय जोडावे. आता यस कधी जोडायचं आणि इयस कधी जोडायचं त्यासाठी अजून एक नियम आहे. जर मुख्य क्रियापदाचे शेवटचे अक्षर बघा जर मुख्य क्रियापदाचे शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल. खाली बघा CH, SH, O, X किंवा Z असेल. CH, SH, O, X किंवा Z असे शेवटचे अक्षर असेल तर त्या क्रियापदांना ES प्रत्यय जोडायचं. उदाहरणार्थ बघा कॅच CH आहे का मग याला ES प्रत्यय कॅचेस. गो O आहे का गोज. समजलं? किंवा वॉश SH प्रत्यय आहे याला ES. समजला हा नियम. यस किंवा इयस प्रत्यय कधी जोडायचे. जर क्रियापदाची शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल तर त्या क्रियापदाला ES प्रत्यय जोडावे. बाळांनो आता थोडी माहिती लिहून घ्या. साधा वर्तमान काळ लिहिलाय त्याच्या खाली माहिती लिहून घ्या. या काळाचा उपयोग या सिंपल प्रेझेंट टेन्स खाली या काळाचा उपयोग खालील गोष्टी व्यक्त करण्यासाठी होतो.
लिहून घ्या. या काळाचा उपयोग खालील गोष्टी व्यक्त करण्यासाठी होतो. या काळाचा उपयोग खालील गोष्टी व्यक्त करण्यासाठी होतो. पहिले घ्या रोमन अंक किंवा ए टाका. पहिले रोजच्या नित्यनेहमीच्या व सवयीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी. पहिला पॉइंट आहे रोजच्या नित्यनेहमीच्या व सवयीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी. दोन नंबर त्रिकालबाधित्य सत्य कंसामध्ये युनिव्हर्सल यू कॅपिटल UNIVERSAL युनिव्हर्सल ट्रूथ युनिव्हर्सल ट्रूथ TRUTH युनिव्हर्सल ट्रूथ TRUTH कंसपूर्ण व्यक्त करण्यासाठी. तीन नंबर पटपट लिहून घ्या. सर्वमान्य सत्य कंसामध्ये जनरल GENERAL जनरल ट्रूथ कंसपूर्ण TRUTH कंसपूर्ण जनरल ट्रूथ कंसपूर्ण व्यक्त करण्यासाठी. ठीक आहे बाळांनो. आता लाल पेनने व्याकरण शिकत असताना तुमच्याकडे लाल, काळ्या आणि निळ्या रंगाचा पेन पाहिजे. लाल पेनने ही सूत्र लिहून घ्या. त्या माहिती खाली S+V1+O किंवा ऍडव्हर्ब किंवा कॉम्प्लिमेंट आणि त्याला बॉक्स करायचा. पडदिशी लाल पेनने. आता पेन नसेल नंतर पुढच्या लेक्चर पासून घ्या. पण आता पटपट लिहा S+V1+ऑब्जेक्ट ऍडव्हर्ब कॉम्प्लिमेंट आणि त्याच्या खाली निळ्या पेनने एक्झाम्पल्स लिहा. हे 4 एक्झाम्पल्स लिहा. याच्या खाली माहिती लिहू नका. समजलं का? सूत्र झाल्यानंतर हे 4 एक्झाम्पल्स घ्या. या 4 एक्झाम्पल्स खाली ही जी माहिती आहे ती लिहू नका. यासाठी तुम्हाला एक महत्वाची टीप द्यायचं आहे. पटपट लिहून घ्या बघा. सूत्र आणि 4 एक्झाम्पल्स लिहून घ्या. एक्झाम्पल्स निळ्या पेनने घ्या. एक्झाम्पल्स निळ्या पेनने घ्या. चार एग्जाम्पल्स घ्या.
बाळांनो 4 एक्झाम्पल्स झालं असेल तर रेड पेनने महत्वाची टीप म्हणा. 4 एक्झाम्पलच्या खाली स्टार मार्क करून महत्वाची टीप म्हणा. महत्वाची टीप 2 टीप आहेत. महत्वाची टीप पहिली टीप घ्या. पहिली टीप निळ्या पेनने जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी, जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी, जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी कंसामध्ये ही, शी आणि इट, कंसामध्ये ही, शी, इट, जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी कंसामध्ये ही कॉमा शी कॉमा इट कंस पूर्ण असेल, असेल तृतीय पुरुषी एकवचनी कंसामध्ये ही कॉमा शी कॉमा इट कंस पूर्ण असेल, असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास, तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास, तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास असेल, तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा ईयस सिंगल उत्तर चिन्हामध्ये यस किंवा ईयस प्रत्यय जोडावे. यस किंवा ईयस सिंगल उत्तर चिन्हात यस किंवा ईयस प्रत्यय जोडावे. यस किंवा ईएस प्रत्यय जोडावे. 2 नंबरची टीप घ्या. 2 नंबरची टीप जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर, जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर, जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर फळ्याकडे बघा CH, SH, O, X किंवा Z हे दुहेरी उत्तर चिन्हात ठेवा, याला रेष मारा. जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल, CH, SH, O, X किंवा Z असेल, असेल तर त्या क्रियापदास, तर त्या क्रियापदास ईएस सिंगल उत्तर चिन्हामध्ये त्या क्रियापदास ईएस प्रत्यय जोडावे. तर त्या क्रियापदास ईएस सिंगल उत्तर चिन्हामध्ये ईएस प्रत्यय जोडावे. पण त्याच्या खाली हे 3 पॉइंट लिहून घ्या. एक्झाम्पल्स म्हणा. एक्झाम्पल 3 पॉइंट लिहून घ्या. कॅच, कॅचेस, सीएस ला अधोरेखित करा. गो, ओ ला अधोरेखित करा. गोज, वॉश ला अधोरेखित करा. वॉशेस. या ठिकाणी पहिला काय संपलेला आहे बघा, साधा वर्तमान काळ. पहिला काय संपलेला आहे. तर 2 नंबर वर्तमान काळामध्ये 2 नंबरचा उपप्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकवतोय. फक्त बी प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ असं लिहा आणि इकडे लक्ष द्या. Present continuous tense चालू वर्तमान काळ
चालू वर्तमान काळ. बाळू आता इकडे लक्ष द्या. हा काळ आपण केव्हा वापरतो? बाळू आता आपण काय करतोय? मी तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही शिकत आहात. आता सध्या तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही लिहून घेत आहात, मी तुम्हाला शिकवत आहे. ही क्रिया सुरू आहे की नाही? माझी शिकवण्याची क्रिया कधी सुरू आहे? आता. आता म्हणजे कधी? वर्तमान काळ. आज वर्तमान काळ आहे, आज वर्तमान काळ असतो. आता मी शिकवत आहे, ही क्रिया सुरू आहे. आता तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही लिहून घेत आहात, ही क्रिया सुरू आहे. यालाच चालू वर्तमान काळ म्हणतो. याच गोष्टींना आपण चालू वर्तमान काळ म्हणजे जर एखादी घटना, एखादी कृती वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर ती घटना चालू वर्तमान काळाद्वारे व्यक्त करतात. बघा परत सांगतोय, एखादी घटना वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल. मी आता बोलत आहे, वर्तमान काळ म्हणजे आज, आणि शिकवण्याची कृती आता सुरू आहे. माझ्या बोलण्याच्या वेळेस शिकवण्याची कृती सुरू आहे. मग अशा घटनेसाठी हा चालू वर्तमान काळ वापरतो. अशा घटनेसाठी चालू वर्तमान काळ वापरतो. आता याचं सूत्र काय? यस प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V1 प्लस ING प्लस O हे या चालू वर्तमान काळाचे सूत्र आहे. यस प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V1 प्लस ING प्लस O. बाळांनो आता 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत. काय लिहून घेऊ नका, फक्त लक्ष द्या. वर्तमान काळी 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत, एम इज आर. आता कोणत्या कर्त्यानंतर कोणत्या सहाय्यकारी क्रियापद वापरावं? तर कर्ता आय असेल तर एम वापरायचं, कारण नेहमी आय या सर्वनामानंतर एम हे सहाय्यकारी क्रियापद येतं. कर्ता एकवचनी असेल तर इज, कर्ता अनेक वचनी असेल तर आर. नाहीतर एम इज आर तिन्ही पण वापरायचं नाही. नाहीतर आय एम इज आर रायटिंग अ पोएम असं नाही. एकच योग्य सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. कर्ता आय असेल तर एम, कर्ता एकवचनी असेल तर इज, कर्ता अनेक वचनी असेल तर आर. असे योग्य सहाय्यकारी क्रियापद योग्य कर्त्यानंतर लिहायचं. लिहितो मी आय नंतर एम, एकवचनी कर्ता, इज, अनेक वचनी कर्ता, आर. ओके, माहिती लिहून घ्या. त्याच्यानंतर सूत्र, माहिती लिहून घ्या. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल माहिती लिहून घ्या. तुम्हाला मगाशी लिहून घ्या म्हणून नाव त्याचं. आता माहिती घ्या पडदेशी. जर एखादी घटना वर्तमान काळामध्ये, जर एखादी घटना वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल, त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल, त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतात. तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतात. या माहितीखाली लाल पेनी सूत्र, त्याच्या खाली ही माहिती पण घ्या आणि माझ्यासोबत एक्झाम्पल्स पण लिहा पटपट. पहिले एक्झाम्पल, you are wasting your time. You are wasting your time. 2 number, my father is
helping me in my project. In my project. I am preparing for my final exam. I am preparing for my final exam. अशा प्रकारे वाक्य बाळू या वाक्यांच्या खाली 4 ओळी सोडा आणि तुम्ही 4 वाक्य बनवायचे. साधा वर्तमानकाळाचे पण 4 वाक्य बनवायचे आणि या चालू वर्तमानकाळाचे या सूत्राच्या मदतीने 4 वाक्य बनवायचे. त्यामुळे प्रत्येक काळामधील वाक्यानंतर मी दिलेल्या वाक्यानंतर 4 ओळी सोडायचं. तुम्ही स्वतः वाक्यरचना बनवायची आहे. काल तुम्ही जर शिकला तर कोणत्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला पटदिशी बनवता येतं. या पटपट या ठिकाणी चालू वर्तमान काळ संपलेला आहे. चालू वर्तमान काळ संपलेला आहे. तिन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. झाले का बरं? आता पुढील काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असलेल्या पूर्ण वर्तमान काळ याच्यामध्ये आपण माहिती पाहिजे आहे. C. Present perfect tense. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. फक्त टायटल लिहा आणि इकडे ठेवा. पण पूर्ण वर्तमान काळ कोणत्या घटनेसाठी कोणत्या वाक्यांच्यासाठी वापरायचं. पण आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कधी शिकलो? तुम्ही सांगा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ कधी शिकलो? आत्ताच. आता शिकलो तुम्ही. मग चालू वर्तमान काळ शिकण्याची क्रिया कधी संपली? आत्ताच. आता म्हणजे कधी? वर्तमान काळात. वर्तमान काळात यालाच पूर्ण वर्तमान काळ म्हणायचं. म्हणजेच वर्तमान काळी पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी हा काळ वापरतात. जर एखादी घटना एखादी कृती वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी नुकतीच संपलेली असेल तर अशा घटनेसाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतो. आपण चालू वर्तमान काळ आत्ताच शिकलो ना. चालू वर्तमान काळ शिकण्याची क्रिया आत्ताच संपली म्हणजे वर्तमान काळात ती घटना आत्ताच संपलेली आहे. म्हणून अशा घटनेसाठी आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो. समजलं बाळांनो? थोडक्यात काय, वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी हा काळ वापरतो. आता याचं सूत्र बघा. यस प्लस हॅव किंवा हॅव्स प्लस V3 म्हणजे काय? क्रियापदाची तिसरे रूप, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब.
प्लस ऑब्झर्व हे याचं सूत्र आहे. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. क्रियापदाचे तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. समजलं का? आता यामध्ये दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत, हॅव आणि हॅज. आता कोणत्या कर्त्यानंतर हॅव वापरायचं आणि कोणत्या कर्त्यानंतर हॅज वापरायचं यासाठी परत एक नियम आहे की जो नियम आपण साध्या वर्तमान काळात शिकलेले आहोत. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट, तर त्यानंतर हॅज वापरायचं. अनेक मुलांना हॅव कुठं वापरायचं आणि हॅज कुठं वापरायचं समजत नाही. आपल्या सवडीप्रमाणे कुठं पण वापरतात. आय हॅज, वी हॅज, ही हॅव, शी हॅव, हे सगळं चुकीचं आहे बघा. ही शी इट नंतरच हॅज वापरायचं हे परफेक्ट लक्षात ठेवा. बोलताना लिहिताना व्यवस्थित सहाय्यकारी क्रियापदाचा वापर तुम्ही केला पाहिजे. ही शी इट नंतरच हॅज येतं. बाकीच्या सर्वनामानंतर प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी या सर्वनामानंतर ती हॅव. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. मात्र ही शी इट नंतर हॅज येतं हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी महत्वाच्या टिप मध्ये देणार आहे. आता माहिती घेऊन घ्या. प्रेझेंट परफेक्ट टेन्स माहिती घेऊन घ्या. जर एखादी घटना वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी नुकतीच संपलेली असेल, तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतात. पण त्याच्या खाली रेड पेनने सूत्र घ्या. एक्झाम्पल्स मी देतो, ते एक्झाम्पल्स पण घ्या आणि मग आपण महत्वाची टीप घ्यायचं आहे. एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट एक्झाम्पल, I have completed my project. Do number. My mother has given me a gift. All boys have participated in the program. Ram has given us his books. राम आम्हाला त्याची पुस्तके दिली आहे. हे चारही वाक्य लिहा. त्याच्या खाली महत्वाची टीप लिहायची आहे.
महत्वाची टीप घ्या आणि मग या ठिकाणी आपण थांबूया. सगळे एक्झाम्पल्स घ्या, त्याच्या खाली महत्वाची टीप लाल पेन लिहा. लाल शाईच्या पेनने महत्वाची टीप असं लिहायचं आहे. चार ओळी सोडा 4 वाक्य लिहिण्यासाठी. या काळाची सुद्धा 4 वाक्य बनवायचे तुम्हाला. या काळात सुद्धा 4 वाक्य बनवायचे. आता महत्वाची टीप एकच टीप आहे. लिहा. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असं म्हणा, जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी कंसामध्ये ही कॉमा शी कॉमा इट, ही कॉमा शी कॉमा इट, तर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी कंसामध्ये ही कॉमा शी कॉमा इट कंस पूर्ण असेल तर त्यानंतर हॅज HAS हॅज सिंगल अवतरण चिन्हात, HAS हॅज सिंगल अवतरण चिन्हात हॅज हे सहाय्यकारी क्रियापद, हॅज हे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. हॅज हे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. हॅज खाली रेष मारा. हॅज हे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. फुल स्टॉप. आता इकडे लक्ष द्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 काय शिकलो. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. आता पुढील तासामध्ये आपण राहिलेले काय शिकूया. आज जेवढं काही झालेलं आहे ते संपूर्ण वाचा. तिन्ही पण सूत्र पाठ करा आणि प्रत्येक काळाचे 4 एक्झाम्पल्स तुम्ही लिहून आणायचे. पुढच्या लेक्चरला आपण बाकीचे काय शिकूया.